तर प्रत्येक धर्माचं एक ग्रंथ असतो, एक पुस्तक असतं जे त्यांच्या धर्माच्या लोकांना मार्गदर्शन करतं. मग असं आमच्या हिंदू धर्माला मार्गदर्शन करणार असा कोणता ग्रंथ आहे? बरेच जण म्हणतात महाभारत आहे, कोण म्हणतात रामायण आहे, कोणी म्हणतं भगवद्गीता आहे. तर रामायण, महाभारत आणि भगवद्गीता हे आमचे धार्मिक ग्रंथ नाहीत, तर आमच्या धर्मात होऊन गेलेल्या महापुरुषांचे उपदेशात्मक ग्रंथ आहेत. तर मग आमच्या हिंदू धर्माचा ग्रंथ कुठला की जो आम्हाला संपूर्ण आयुष्यभर मार्गदर्शन करावं, आम्ही वाटचाल आयुष्यातली कशी करावी, तर ते सांगणारे 4 वेद आहेत, 6 उपनिषद आहेत. आणि ह्या 4 वेदांमध्ये आणि या बाकीच्या उपनिषदांमध्ये एक हिंदू म्हणून आपलं जीवन कसं असावं त्याचं सखोल आणि सविस्तर मार्गदर्शन केलं गेलं. नंतरच्या काळात म्हणजे महाभारताचं जे युद्ध झालं हे या पृथ्वीवरचं सगळ्यात मोठं युद्ध होतं. म्हणजे पहिलं महायुद्ध नाही, दुसरं नाही, तिसरं नाही, कुठलंच नाही, सर्वात मोठं या पृथ्वीवरचं जे युद्ध होतं तर ते महाभारताचं कुरुक्षेत्रावर झालेलं युद्ध होतं. या युद्धामध्ये काय झालं की अनेक चांगले रणनीती धुरंधर, अनेक विद्वान, अशा सर्व प्रकारच्या मंडळींचा या युद्धामध्ये सहभाग होता. आणि महाभारताच्या युद्धात आपण बघितलो की ह्या सगळ्या युद्धामध्ये अनेक चांगले वीर मरण पावले, विद्वान. कारण तुम्हाला माहिती की त्याच्यामध्ये त्यांचे गुरु सुद्धा होते, द्रोणाचार्य होते, भीष्म पितामह होते. अशा सगळ्या अनेक विद्वान मंडळी त्या युद्धामध्ये मारले गेले. आणि तिथून ह्या पुढच्या पिढीला धर्म समजवणाऱ्या, धर्म सांगणाऱ्या विद्वानांचं, व्यासंगांच्या लोकांचं प्रमाण कमी 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 होत गेलं. आणि महाभारताच्या युद्धानंतर 5,500 वर्षानंतर आपल्या धर्माला खऱ्या अर्थानं ग्लानी प्राप्त झाली.